आता आपल्याला खाण्याच्या वस्तू कोणत्या आणि पिण्याच्या वस्तू कोणत्या. आता जे पदार्थ द्रव्य रूपात असतं त्या वस्तू आपण काय करतो, पितो. पाण्यासारखं जे असतं ते काय करतो आपण, पितो. बरोबर आहे. आता समजा तुम्हाला सांगितलं की सफरचंद घ्या आणि पी, तर ते जमणार आहे का आपल्याला? सफरचंद पिता येणार नाही, कारण तो द्रव रूपात नसतो. समजलं? त्याच्यामुळं सफरचंद काय करायला लागणार, खावा लागणार, खायला लागणार. समजला? तर खाण्याच्या वस्तू वेगळ्या आणि पिण्याच्या वस्तू. आता बघा तुमच्यासमोर मी काही वस्तूंची नावं दिलेली आहेत. आता बघा, तुम्हाला जर भाकरी घेतली तर भाकरी तुम्ही खाल का प्याल? बरोबर आहे. भाकरी काय करणार, खाणार. बरोबर आहे. वडापाव खाणार, सरबत, आंबा खाणार. ओके. त्याच्यानंतर दूध आपण काय करतो, दूध हे सर्व सत्व असणारं पदार्थ आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला डॉक्टर किंवा नेहमी काय करतात, कोणी डॉक्टर असो किंवा कुठं जरी तुम्ही गेलात तर दूध तुम्हाला प्यायला सांगतात. का तर दुधामध्ये सगळ्या प्रकारचे सत्व असतात. समजलं? आणि दूध हे खाण्याची वस्तू नाही तर कशी आहे, पिण्याची वस्तू आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर भाजी खाणार की पिणार? चपाती, सफरचंद, ताक, बर्गर खाण्याची वस्तू आहे पण खायचा नाही. कारण बर्गर, वडापाव, पिझ्झा ह्या ज्या आहेत वस्तू त्या लहान मुलांनाच नाही तर सर्वच माणसांना घातक आहेत आणि त्याच्यामुळं त्या जास्त खायच्या नाहीत. त्याच्यानंतर पेरू खायचा आहे की प्यायचा आहे? खायची वस्तू आहे. पेरू काय आहे, फळ आहे ना. हां. ज्यूस, वरण, भात, सूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, माहिती आहेत ना तुम्हाला. पेप्सी, समजा मोसंबी खाण्यासाठी. जिरा सोडा मिळतोय तो तुम्ही काय कराल, खाणार की पिणार? पिणार. म्हणजे तुम्हाला समजतं ना की कोणत्या वस्तू खायच्या आणि कोणत्या वस्तू खायच्या नाहीत. आता बघा, हे झालं. आता आपल्याला एवढं कळलं की कोणत्या वस्तू खायच्या आणि कोणत्या खायच्या नाहीत. पण काही वस्तू आहेत की त्या आपण खायच्याच नाहीत. आता मी तुम्हाला सांगितलं वडापाव, पिझ्झा, बर्गर याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकलचा थोडा प्रमाणात वापर केलेला असतो किंवा वेगवेगळे इतर काहीतरी पदार्थ टाकलेले असतात जे आपल्या शरीराला कसे असतात, हानिकारक असतात आणि म्हणून ते खायचे नाहीत. आलं लक्षात? बर्गर, पिझ्झा या ज्या गोष्टी आहेत त्या खायच्या नाहीत. किंवा आणखी साखरेचं प्रमाण जास्त असतं अशा ज्या वस्तू असतात त्यासुद्धा आपण खायच्या नाहीत. साखरेचं प्रमाण जास्त असणाऱ्या वस्तू जर तुम्ही खाल्ल्यात तर तुमच्या पोटात काय होतील, जंत होतील. बरोबर, काय होतील, जंत होतील. आणि जंत झाले तर आपण जे अन्न खातो ते सगळं अन्न ते जंत काय करतात, खाऊन टाकतात पोटातलं अन्न आणि मग आपल्याला अन्न मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळत नाही आणि मग आपण काय करतो, आजारी पडतो. समजलं? आणि म्हणून काही ज्या वस्तू आहेत त्या आपण खायच्या नाहीत. अति गोड वस्तू असतील. आता मला सांगा, आणखी एक वस्तू राहिली, चहा खायचा की प्यायचा? बरोबर आहे. काय करायचा, प्यायचा. चहा पितात. पण लहान मुलांनी दूध प्यायचा की चहा प्यायचा रे? का दूध प्यायचं? दुधामध्ये काय असतं? दुधामध्ये सत्व असतात. गाईच्या दुधात सत्व असतात आणि त्याच्यामुळं ते दूध प्यायचं असतं. चहा प्यायचा नाही लहान मुलांनी. समजलं? दूध प्यायचं. 1 ग्लास ऐवजी 2 ग्लास प्या, पण दूध प्या. समजली माहिती? ओके.
आवडली असेल तर टाळ्या वाजवा.